अशी परिस्थिती आहे. भाजपमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे कार्यकर्त्यांना. मग प्रदेशाध्यक्षांचं अपयश असं मानत नाही का तुम्ही? आपला पक्ष बांधून ठेवू शकत नाही, ते आमदार सोडून चालले, त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. नाही, त्याच्यावर आमच्या पक्षांतर्गत बाब आहे, ते आम्ही बसून त्याच्यावरती चर्चा करू. राहुल गांधी यांच्या जवळचे होते, राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते राजीव सातव. त्यामुळे राजीव सातव हो, आता प्रज्ञा सातवच्या राजीनाम्यानंतर तुमचं विधान परिषदेमध्ये जे संख्याबळ आहे ते कमी होईल आणि त्यामुळे आता काँग्रेसला जे विरोधी पक्षनेता पद हवं होतं त्याच्यावर आता या राजीनाम्याचा परिणाम होईल. खरं तर यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यायचंच नव्हतं आणि ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, त्या भाजपला, त्यांना संविधानच मान्य नाही, या अधिवेशनामध्ये बिना विरोधी पक्ष नेत्यांनी हे अधिवेशन चाललं. जनतेचे प्रश्न मांडायचे आणि ते सोडून घ्यायची ही लोकशाहीची व्यवस्था आहे. काँग्रेसनी अनेकदा ज्या ठिकाणी त्यांचे 2 खासदारही नव्हते, ते 2 खासदार आणून देऊन त्यांना विरोधी पक्ष दिलं गेलं होतं इंदिराजींच्या काळामध्ये. हाही इतिहास काही लपलेला नाही. लोकशाहीमध्ये 2 चाकं जी असतात, एक सत्तेची आणि एक विरोधाची, ती जी काही भूमिका आहे, जी काही परंपरा आहे, ती भाजपने मोडकीच काढलेली आहे. त्यामुळे संख्याबळ हा विषय नसतो. त्याच्यामध्ये 2 आमदारांनाही सुद्धा काँग्रेसने विरोधी पक्ष पद दिलेलं होतं. त्यामुळे लोकशाहीची जाण जी काँग्रेसने ठेवली ती भाजपकडे नाही. त्यांना संविधानच मान्य नाही. त्याच्यामुळे एक कमी झाला की जास्त झाला याची चर्चा होऊ शकत नाही. काँग्रेस आत्मचिंतन करणार आहे का? नेते सतत सोडून चालले तुम्हाला. भाजप मी तुम्हाला बघायचं सांगितलं की याच्यामध्ये पक्षांतर्गत बसून त्याच्यावर काय चुका असतील त्या आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. हो, तुम्ही दिल्ली हायकमांडला हे सगळं समजावून सांगणार का, ज्या पद्धतीनं पक्षाला आता गळ लागलेली आहे भविष्यात? मी तुम्हाला सांगितलं की हे पक्षांतर्गत बाब आहे आणि आम्ही बसून याच्यावरती चर्चा करू. आणखी काही लोक सोडून जाणार आहे, त्यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी तरी काही प्रयत्न होणार आहे का? काही नावं कळू शकली आहे का तुम्हाला? कोण चालले, कोण संपर्कात? आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत आणि असं कोणी पक्ष सोडून जात नाही. कोकाटे यांनी कंत्राटदारांना खुश करण्यासाठी जे आहे ते मोठा भ्रष्टाचार केला जाण्याची जी चर्चा आहे सिडकोमध्ये काही कंत्राटदारांना खुश करण्यासाठी नियमाची मोडतोड करून जे आहे ते त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो. तुम्हाला महाराष्ट्रातलं असं एक डिपार्टमेंट नाही, एक सिंगल डिपार्टमेंट नाही त्याच्यामध्ये. आता आपण पाहिलं असेल की परवा सरकारने 280 कोटी रुपये गोरक्षण करणाऱ्या संस्थांना त्यांनी देण्यासाठी काढून ठेवले. मला एक सांगा की 10% या 15% गोरक्षण संस्था या चांगल्या आहेत, त्याला काही विरोध करायचं कारण नाही. मी विधानसभेतही बोलतो